हॅलो. आज आपण पाहू कुष्ठाचे प्रकार. तर कुष्ठाचे प्रकार आणि त्यांचे लक्षणं हे फार अवघड जाते ना लर्न करायला, म्हणून आज आपण ते पाहणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाकुष्ठ पाहू. तर सर्वात आधी आहे कपालकुष्ठ. तर याची लक्षणे कशी लक्षात ठेवायची? तर तुम्हाला सर्वांना खापर माहीत आहे का? खापर. तर खापरीवरून या कुष्ठाची लक्षणे लक्षात ठेवायची. खापर कशी असते? कोणत्या रंगाची असते? विटकरी रंगाची थोडी. म्हणून त्यावरून हे लक्षात ठेवायचं की हे जे कुष्ठ आहे हे कृष्ण किंवा आ रक्तवर्णाचे असते. त्याच्यानंतर खापर कशी असते? अशी खरखरीत असते, ते श्लक्ष्ण नसते, म्हणून त्याच्यावरून वृक्ष हे लक्षात ठेवायचं. आणि खापर ही कडक पण असते, म्हणून त्यावरून कठीण. आता हे सर्व जे गुण आहे वृक्ष वगैरे हे कशाचे झाले? वाताचे, म्हणून याच्यात वातप्रधानता हे लक्षात ठेवायचं. वातप्रधान आहे म्हणून त्याच्यात स्त्राव कमी होणार, का बरं की ते वृक्ष आहे म्हणून स्त्राव कमी. आता खापरीचा आकार, आपण खापर पाहिली असणार तर त्याच्या जे कडा असते त्या अशा खरखरीत असतात, म्हणून कडा खरखरीत आणि ओबडधोबड. आपण खापर जर अशी ठेवली म्हणजे त्याचा आकार असा असते ना, तर हे पहा याच्या ज्या कडा आहे ह्या उन्नत आहे आणि जो मधला भाग आहे तो उन्नत नाही आहे, म्हणून कडा ह्या उन्नत असतात आणि अधिक क्षेत्र व्यापणाऱ्या असतात. आणि आकार पण त्याचा ओबडधोबड. वाताची प्रधानता आहे म्हणून ते फार लवकर उत्पन्न होतात, फार लवकर पसरतात आणि लवकर व्रणाची उत्पत्ती होते आणि कृमींची पण उत्पत्ती त्यामध्ये होते. आणि त्यानंतर त्याच्यात वेदना पण असतात. तर कपालकुष्ठाची लक्षणे पहा. खापरवरून लक्षात ठेवायची. खापर कशी असते? वृक्ष. ती कशी असते? कठीण असते. त्याचा वर्ण कसा? रक्तवर्ण किंवा कृष्णवर्ण. आता हे सर्व गुण कशाचे आहे? वाताचे, म्हणजे याच्यात वाताची प्रधानता आहे. अजून खापर कशी असते? ओबडधोबड असते. त्याच्या कडा कशा असतात? खरखरीत असतात आणि कडा ह्या उन्नत असतात. अजून ते वातप्रधान आहे म्हणून लवकर उत्पन्न होते, लवकर पसरते, लवकर व्रणांची उत्पत्ती होते आणि वेदना हे एक लक्षण लक्षात ठेवायचे. हे झालं कपालकुष्ठ. त्यानंतर औदुंबर कुष्ठ हे उंबराप्रमाणे म्हणजे उंबराच्या फळाप्रमाणे दिसते. आता याच्यात कपालमध्ये वेदना होत्या, तर याच्यात पण एक वेदना हे लक्षण लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर औदुंबर हे पित्तप्रधान आहे. तर पित्तप्रधान आहे म्हणून पित्ताची लक्षण जसं दाह, कंडू हे याच्यात राहणार. आणि पित्त कसं असते? पित्त आपण असं द्रवप्रमाणे आपण त्याला इमॅजिन करतो, म्हणून या कुष्ठामध्ये रक्त, पू, लसिका यांचा स्त्राव अधिक असतो. कपालमध्ये स्त्राव होता का? नाही, का बरं की ते वृक्ष आहे. रक्त, पू, लसिका यांचा स्त्राव असते आणि आपण द्रव घेतला म्हणजे द्रव इमॅजिन केला आहे, म्हणून क्लेद आणि कोत हे पण याच्यात जास्त प्रमाणात असतात. त्यानंतर ते लवकर पसरणारे आहे, म्हणजे द्रव आहे तर असं समजा की ते लवकर पसरते. आणि पित्तप्रधान आहे म्हणून ज्वरयुक्त पण आहे. त्यानंतर याचा वर्ण कसा आहे? आरक्त वर्णता. हे झालं औदुंबर कुष्ठ, म्हणजे इझी आहे. तर औदुंबर कुष्ठ हे फार इझी आहे, म्हणजे पित्तप्रधान आहे म्हणून ते ज्वरयुक्त आहे, त्याच्यात दाह आहे, वेदना आहे, कंडूयुक्त आहे. नंतर आहे मंडलकुष्ठ. तर मंडलकुष्ठाची लक्षणे पाहू. तर मंडलकुष्ठ हे कफ प्रधान असते. कफ प्रधान आहे म्हणजे त्याचा वर्ण कसा असणार? श्वेतवर्णाचा. कफ आहे, कफामुळे काय होते? आपल्या शरीरात गौरवता उत्पन्न होते. म्हणजे हे कुष्ठ पण कसं असं म्हणजे गौरवता म्हणजे असं जडपणा वगैरे उत्पन्न होते, असं चल नसते ना कफाचा गुण, म्हणून इथे स्थिरता उत्पन्न होणार. कफ, क्लेद म्हणून आर्द्र, स्निग्ध हे आहे. आणि याची मंडले पण उन्नत असतात आणि मंडल हे एकमेकात मिसळलेली असते. याच्या कडा ह्या श्लक्ष्ण, गोल आणि जाडसर, का बरं की कफाची प्रधानता आहे. कपालकुष्ठात काय होतं? कडा या खरखरीत होत्या, पण इथे श्लक्ष्ण, गोल आणि जाडसर आहे. आता कफ आहे, कफामुळे हे लवकर वाढत नाही, लवकर पसरत नाही आणि लवकर बरे होत नाही, त्यामुळे
कृच्छ साध्य आहे, म्हणजे फार इझी आहे. कफाची प्रधानता आहे त्यामुळे वर्ण श्वेत आहे, त्यामुळे स्थिर आहे कफामुळेच. आर्द्र स्निग्ध कफाचा गुण. अनेक मंडले आहे ते अनेक असते आणि मिसळलेली असते आणि ते उन्नत असतात. कडा पण यास लक्षण गोलाकार, लवकर न वाढणारे, लवकर न पसरणारे, लवकर न बरे होणारे, म्हणून ते कृच्छ साध्य. आता आपण पाहू ऋषजिव्हक. तर ऋषजिव्हक, ऋष म्हणजे अस्वल, तर अस्वलीच्या जिभेप्रमाणे असणारे. तर आता याचा वर्ण हे आधी वातपित्त प्रधान आहे. तर वातपित्त प्रधान आहे म्हणून वर्ण कसा लक्षात ठेवायचा? वातामुळे मध्यभागी काळसर आणि किनाऱ्याला तांबूस असा. आणि ऋषजिव्हक, अस्वलीची जीभ ही अशी कडक असते, म्हणजे कठीण असते, म्हणून हे कुष्ठ पण कठीण. वातपित्त प्रधान आहे, कठीण आहे, मध्यभागी काळसर आहे आणि किनाऱ्याला तांबूस वर्णाचे आहे, वेदनायुक्त आहे. त्यानंतर वातपित्त प्रधान मीन्स दोन दोषांनी बनला आहे ना, म्हणून इथे पण नील पित्त ताम्र वर्णाच्या छटा, म्हणजे याच्यात मिक्स असा कलर दिसणार, ह्या छटा दिसणार. आता आपली टंग कशी असते, टंगची डायग्राम काढली तर आपण अशी असते. तर याच्यावरून लक्षात ठेवायचं की याचा आकार कसा असते, लांबट गोलसर असा आकार असते. मंडले लांबट गोल. आता इथून लक्षात ठेवायचं की मध्यभागी उन्नत आणि कडेला पातळ. तर मध्ये उन्नत आणि कडेला पातळ. मंडलावर खरखरीत बारीक अशा पिटिका असतात. अस्वल किंवा हे मंडल खरखरीत बारीक अशा पिटिका, हे कसं लक्षात ठेवायचं? आपल्या टंगवर पॅपिले असतात ना, तर त्यामुळे हे असं लक्षात ठेवायचं की मंडलावर खरखरीत बारीक अशा पिटिका असतात. अस्वल किंवा हरिण यांच्या जिव्हेप्रमाणे दिसते. कंडू आणि क्लेद हे अल्प असते. पित्तामुळे दाह भेद पाक हे असते. लवकर वाढते, लवकर पसरते. कृमी आणि कोथ हे त्याच्यात असते. तर ऋषजिव्हक म्हणजे वातपित्त प्रधान आहे. वातामुळे मध्यभागी काळसर वर्ण आणि किनाऱ्याला तांबूस वर्ण पित्तामुळे, असं लक्षात ठेवायचं. अस्वलीची जीभ कशी असते, कठीण, म्हणून ते कठीण असते. वेदनायुक्त असते. ऋषजिव्हक हे दोन दोषाच्या मिश्रणाने बनले आहे, म्हणून त्यात कलर पण असणार, म्हणजे नील पित्त ताम्र वर्णाच्या छटा. आता याचा आकार कसा, लांबट गोलसर आणि मध्यभागी उन्नत आणि कडेला पातळ. अस्वलाच्या किंवा हरिणीच्या जिव्हेप्रमाणे ते दिसते. कंडू आणि क्लेद त्यात असत नाही आणि दाह भेद पाक हे जास्त प्रमाणात असते. लवकर वाढते, लवकर पसरते. कृमी आणि कोथ त्याच्यात असतात. हे झालं ऋषजिव्हकचं. त्यानंतर आहे पुंडरीक. पुंडरीकमध्ये प्रधानता कशी असते, कफपित्त प्रधान. ऋषजिव्हकमध्ये कोणती होती, वातपित्त प्रधान. आपण काय पाहिलं होतं, वातामुळे मध्ये काळसर वर्ण होता आणि पित्तामुळे तांबूस वर्ण होता. आता हे कफपित्त प्रधान आहे म्हणून मध्यभागी कोणता वर्ण राहील, पांढरा राहील आणि कडेला पित्तामुळे तांबडा वर्ण राहील. कफपित्त प्रधान, मध्यभागी पांढरा, कडेला तांबडा वर्ण. लाल कमळाच्या पाकळीप्रमाणे असते. कमळाची म्हणजे लाल कमळाची पाकळी जशी असते त्याप्रमाणे पुंडरीक कुष्ठ असते. मध्यभागी उन्नत आणि रक्तवर्ण सिरांनी युक्त. आता काय, लाल कमळाच्या पाकळीप्रमाणे आहे म्हणून रक्तवर्ण सिरांनी युक्त हे लक्षात ठेवायचे. आणि मध्यभागी उन्नत असते. रक्त पू लसिका वाहतात, का बरं की कफ आहे त्याच्यात. पित्त पण आहे म्हणून त्यामुळे कंडू, दाह, पाक आणि कृमी हे असतात. चटकन उत्पन्न होते आणि पसरते. भेदही फार लवकर होतो. त्यानंतर आहे सिद्धमकुष्ठ. सिद्धमकुष्ठालाच वाग्भटांनी सिद्धम पुष्पिका सुद्धा म्हटलं आहे आणि व्यावहारिक भाषेत याला शीब हे पण सुद्धा म्हणतात. तर सिद्धमकुष्ठ, ऋषजिव्हक कोणतं होतं, ऋषजिव्हक हे कुष्ठ होतं वातपित्त प्रधान. पुंडरीक हे होतं कफपित्त प्रधान. त्यानंतर आता उरलं कोणतं, वातकफ प्रधान. म्हणून ऋषजिव्हक हे सिद्धमकुष्ठ हे वातकफ प्रधान आहे. वातामुळे ते बाहेरून वृक्ष असते आणि कफामुळे ते आतून स्निग्ध असते. आता बाहेरून वृक्ष आहे म्हणून बाहेरून ते कसं राहणार, खरखरीत, आणि त्याच्या कडा ह्या पण दंतूर असतात.
कफामुळे पांढरे किंवा ताम्रवर्णाचे. आता बाहेरून ते वृक्ष आहे, तर त्यामुळे त्यावर घासलं का त्यातून कोंडा म्हणजे ते निघणार ना, ते ड्राय झालेले असणार, म्हणून घर्षण केले असता कोंडा निघतो. आता सिद्धमकुष्ठ आहे, तर यावरून असं सिद्धपुरुष वगैरे काही असं चांगलं लक्षात ठेवायचं. चांगलं म्हणजे कसं, यात वेदना, कंडू, दाह, पू, लसिका हे राहत नाही, व्रणोत्पत्ती, कृमी हे राहत नाही, म्हणजे याच्यात अशा वेदना वगैरे काही होत नाही, म्हणजे त्रास होत नाही. आणि हे कसं दिसते, दुधी भोपळ्याच्या फुलाप्रमाणे चटकन वाढते. आणि जास्त कुठे कुठे होते ते गळा, छाती, पाठ व मुखभागी हे अधिक असते. आता यात वेदना वगैरे असत नाही, म्हणून हे सुखसाध्य आहे. हे झालं सिद्धमकुष्ठ. त्यानंतर आहे काकनक कुष्ठ. काकनक हे त्रिदोषज आहे. गुंजेप्रमाणे लाल वर्णाचे असते. आता त्रिदोषज आहे म्हणून हे असाध्य आहे. याच्यात दाह असते, पाक आणि तीव्र वेदनायुक्त हे असते. असे महाकुष्ठ आहे.